नमस्कार, मी प्रणाली पाटील। स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक हाऊस 204 या यूट्यूब चॅनलवर। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर आज मी सकाळी कस्टमायझेशनच्या कामाने सुरुवात केली आहे। तर चल तुम्हाला दाखवते काय काम आहे। आणि आज तर मी पूर्ण दिवस फ्री होती, पण तरी खूप जास्त लास्ट मिनिट ऑर्डर्स आलेल्या आहेत, तर ते पण फटाफट कंप्लीट करायचे आपल्याला। आणि चलो कामाला सुरुवात करूयात, कारण की आता टाइम झालाय 1 तर वाजता आलाय आणि आपल्याला सगळे केक कंप्लीट करायचे आहेत। किती टोटल 3 केक आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे, तर चला फटाफट काम करून घेऊया। फोटो प्रिंट्स करून घेतले आणि हे चॉकलेट बनवलं आणि हे ग्रीटिंग सुद्धा बनवलंय। कसं वाटतंय मला जरा सांगा कमेंट करून। क्रिसमस साठी पण खूप छान आयडिया आहे, फोटो चॉकलेट आणि इथे मेरी क्रिसमसचं कार्ड वगैरे असं आपण देऊ शकतो। तर मला तर आवडलं खूप जास्त। सॉरी, ते कस्टमायझेशनचं काम होतं आणि आता केक हाऊसचं काम स्टार्ट करू। ठीक आहे, हा फोटो केक आहे, ब्लॅक फॉरेस्ट केक, आणि हा सेकंड केक आहे, भावी नगरसेवक म्हणून। हा आजचा थर्ड आणि लास्ट केक रेडी आहे। तर तुम्ही बघितले आपले 3 केक रेडी झालेले आहेत। तर आता जसं जसं येतील तसं त्यांना द्यायला जायचं आहे। तोपर्यंत नेहमीचंच काम पसरायत आवरून घेते। आणि उद्याच एक मला टेन्शन आहे, ते जे काय आहे ते हे सगळे केक गेले खाल्लं पिल्लं, कारण की आज पूर्ण दिवस उपवास। तर जेवण झाल्यानंतर उद्याच्या ऑर्डर्सचं जे टेन्शन आहे ते मी तुम्हाला सांगेल। तर आधी फटाफट एक सगळे केक जाऊ दे, मग बघूयात। ओके, तर आज सगळे केक द्यायला मी दादालाच पाठवलं। आणि आता मी तुम्हाला सांगते उद्याचा काय सीन आहे तो। तर उद्या आहे ना, एक गिफ्ट बॉक्स जो एक्सप्लोजन बॉक्स असतो तो बनवायचा आहे आणि 6 सेक्शनवाला बनवायचा आहे। तर ते थोडं चॅलेंजिंग आहे, तर चलो बनवूयात। ओके गाईस, तुम्ही बघितलं की जे मला बनवायचं होतं त्याचं बेस रेडी झालेलं आहे। म्हणजे जो बॉक्स आहे त्याचं स्ट्रक्चर रेडी झालेलं आहे। त्याच्या आतमध्ये चॉकलेट्स, फोटोज वगैरे खूप सारं काढवायचं आहे, तर ते काम मी उद्या करणार। आता 4 वाजता आले, 10:30 वाजेपासून बसलेली तो बॉक्स बनवायला। ते स्क्वेअर असतं ना, तर फक्त 4 साईडचं असतं, तर काहीच म्हणजे एवढं डोक्याला झंझट नव्हती। पण 6 साईड्सचं असल्यावर जरा ते खूप विचार करून आणि टेन्शन, म्हणजे सगळं एकदम जे काय कॅल्क्युलेशन्स आहेत ते पण बरोबर झाले पाहिजेत, जे काय मेजरमेंट आहेत ते पण सगळे बरोबर झाले पाहिजेत, कटिंग पण बरोबर झाली पाहिजे, म्हणून जरा स्ट्रेसवालं काम होतं। पण ठीक आहे, जर ते केलं नसतं मला झोप पण नसती लागली, कारण की नेहमी नवीन प्रत्येक ऑर्डरमध्ये काय ना काय चॅलेंज असतात। तर मग आता हे आय होप की बरोबर होईल। आता उद्या सगळं त्याला लावणार, तेव्हा बघूयात कस्टमरपर्यंत पोचेपर्यंत प्लीज सगळं बरोबर बॉक्स होऊ द्या। आणि अजून हेच नाही, याच्यानंतर पण अशा ऑर्डर्स आहेत की जे खूप चॅलेंजिंग आहेत। तर रोज काय ना काय वेगवेगळं आपण ट्राय करतोय, जशा ऑर्डर्स येतात तसं आपण करतोय। तर ठीक आहे, आता तर मला खूपच जास्त झोप आली आहे, थोडे सॉंग्स ऐकत काम केलं म्हणून 4 वाजेपर्यंत जागता आले। ठीक आहे, तर चलो बाय बाय, गुड नाईट।